मनोज जरांगे पाटील आज आपल्या सोबत आहेत, थेट त्यांच्याशीच बोलूयात. दादा, अंजनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाद त्या ठिकाणी निर्माण झालेला होता, काय सांगा? काय असतं, एक समाज एका विचारात बांधलेला आहे पूर्वीपासून, आणि काही ठिकाणी कळत न कळत अशा गोष्टी घडल्या जातात आणि ते चालू असतं. गावगाडा आहे शेवटी. धनगर मराठा, मुस्लिम मराठा, दलित मराठा, बहुजन वर्गातला मराठा समाज, हे किचपिच चालू असते. हे होत असतं, थोडंफार चालू असतं. त्यांच्या स्तरावरती गावकऱ्यांनी मिटवलं, सगळ्यांनी मिळून मिटवली, चांगली गोष्ट झाली ना. त्यात काही एवढं म्हणजे लय लांब विषय न्यायची गरज नाही. विनाकारण काही षडयंत्र राजकीय असू शकतं किंवा काही त्याच्यात असू शकतं. जातीय दंगल किंवा जातीय प्रचंड मोठा वाद होण्यापेक्षा टळलं, चांगली गोष्ट झाली. त्यांच्यात मिटवलं, आपण त्यांचं स्वागत केलं, कौतुक पण केलं. दादा, काय वाटतं, कोणाचा हात असू शकतो यामागं? नाही, असं कुठं माहीत असतं का आमच्यासारख्याला, परंतु वास येतो, शेवटी वास येतो. कारण असं आत्ताच का घडायला लागलं, असा वास येतो. कारण काय असतं बघा, काही प्रक्रिया असतात. एक जुनी म्हण आहे, विरोधात जाऊन काम करण्यापेक्षा जवळ राहून जास्त संपवता येतो. लांब जाऊन उघडा पडतो. मग जवळ राहूनच समाजाचं खच्चीकरण करायचं असू शकतं काहींचं षडयंत्र. आणि समाज तेवढा हुशार आहे हो. आता समाज गैरसमज पसरत असतात. काय असतं, खोटं हे लवकर पटतंय, सत्य पटायला उशीर लागतो. त्यामुळे तोवर ते जुनी म्हणच आहे, खोटं गावावर हिंडून येतं. तसं समाजाला तुम्ही संभ्रमित थोडे दिवस करू शकता, पण एकदा समाजाच्या लक्षात आलं ना, हे काहीतरी डाव दिसतेत आणि याच्यातून काहीतरी वाद मोठा हो फाळणार आहे, त्यावेळेस समाज जागा होऊन जातो एका दणक्यात. दादा, जैन मुनीने देखील काही वादग्रस्त वक्तव्य समोर येते. त्याचे ते जैन मुनीचं आणलंच का मी पुन्हा, ते आता बघूयात ना. आता सरकारला सांगितलंय यांचे बंदोबस्त करा. ते मी त्याविषयी सांगितलं, हे मुनी नाही आहेत, हे ऋषी नाही, हे मुनी नाही, हे मुनीर भाई आहेत. अकबर भाई, अब्दुल भाई, हे असे मुनीर भाई झाले. हे गडूळ रक्त, ज्यांना समाजात तेढ निर्माण व्हावा असं वाटतो. आता जैन बांधव हे सज्जन लोक, मारोडी बांधव हे सज्जन लोक, मराठ्यांचं यांचं चांगलं आहे. पण आता हे मुनी फिनी कुठंतरी मुताड पेणार आणि हे असली कुत्र्याची अवलाद तारा आणि साहेबांबद्दल बोलणार, आमच्या दैवतावर सुद्धा हात घालणार आहे, अवमान करणार. आम्ही मराठी किती दिवस सहन करणार? आता आम्ही राहतो सांगतोय शांत राहा रे पोराव, समाजाने शांत राहा. याचा अर्थ असा पण नाही की तुम्ही आमच्या दैवतावर हात घालणार, मग त्याशी फटक्या खाणार. मग आमचे पोरं बी असे आहेत की मग ते नाही जेला लावून फिरायला भेट, मग केशीला पिशेला एकदा कुठायला लागलं ना, हसले कुठे तेल करताय का सरकार बंदोबस्त? बघूया. नाही केलं तर मुनीर भाईला घेऊन नीट होणार आहे. मुनीर भाई 100% नीट होणार. मग पोरं असे रटे देते त्याला, मग कोंकडे बी सुधारला तर चांगलं. जैन बांधवांनी सांगितलं पाहिजे की तुम्ही संस्कार देण्याचं काम करा. त्या मुनीर भाईला सांगितलं पाहिजे त्यांनी, अब्दुल भाईला, की तुम्ही संस्कार द्यायचं कामं करा, मराठ्यात आणि जैन बांधवात वाद लावायचं काम करू नका. त्यांनी पण सांगितलं पाहिजे. सांगतात का बघूयात, नसं सांगत तर समजून घ्यायचं. जैन बांधवाचा बी पाठिंबा आहे का काय त्या मुनीर भाईला, मग बघू वेळ आलं. आमच्या डोक्याच्या वरून गेल्यावर आम्ही लय कपकेत असतो. मग जवळ सहन होत आहे तवर करूयात, पण आता ते जर बार बोलायलाच लागले तर त्याचा बंदोबस्त होईल. दादा, हे सरकार कुठेतरी मराठ्यांच्या प्रश्नांकडे कुठेतरी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतंय का, काय वाटतं? केलेत ना, म्हणून तर मराठी खरबडून जागे झालेत. यांनी सगळ्यांनीच दुर्लक्ष केलं. ह्या सरकारनं नाही तर त्या सुद्धा. हे तर सगळ्या सरकार, जेवढे 75 वर्ष सरकार झाले ना, त्यांना सगळ्याचा बाप झालं हे तर सरकार. खोटं बोलायच्या बाबतीत 1 नंबर, लोकाला खोट्या प्रकरणात अडवायला 1 नंबर, अडकवायला काम नाही करणार कधीच कोणत्या समाजाचं. पण असं बोलबच्चन देतंय की माणसं लगेच गुरफुटून टाकणार. लाडक्या बहिणीसारखं तुम्हाला पगार सुरू करतो, लाडक्या बहिणी खुश झाल्या ना, फुकट पगार मिळायला लागला ना आयुष्यभर. त्यांना वाटलं, त्यांना काय माहिती मतदान उस्तरच होई म्हणून. आता लाडक्या बहिणीनी लागल्यात मागं त्या. आता तरी आणखीन लाडका दाजी जागा व्हायचा राहिला. लाडक्या बहिणीच्या दाजीना जर दांडकन रुमना हातात घेतलं रे बाबा, दाजीचा रटालाय बेकार आहे. मग सरकारला कळून दाजीला कुठे लाडकी बहीण बरी होती पण दाजी लय बेकार आहे. आणखीन दाजी जागा झाला नाही. ज्या दिवशी दाजी जागा होईल त्या दिवशी सरकारला कळत हे किती खोटराडे आहेत. यांनी तर सर्रास 75 वर्षात समाजाच्या माझ्या मराठ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं. आम्ही जितकं मेटाकुटीला आम्हाला आणलंय ना, आम्हाला दारिद्र्याकडे यायला जबाबदार फक्त सरकार आहे.
पण समाजही त्यावेळेस जागा व्हायला पाहिजे होतं. आता जसा जागृत झालाय तसं. आता मुलाहिजा करत नाही समाज कोणाचा. मंत्री आमदार संघ फिरतील, पण पाड म्हणलं की पाडलाच म्हणून समजायचं त्यांनी, म्हणजे हुशार झाला आता समाज. मग आता प्रगतीकडे जाणार आपण. गरिबांनी फक्त आपलं गरिबाचं ऐकायचं, एवढंच काम करायचं, बाकी काही काम नाही करायचं. गरीब मराठ्यांनी गरीब मराठ्याचं ऐकायचं. श्रीमंत मराठ्याबरोबर, म्हणजे राजकारणी श्रीमंत मराठ्याबरोबर दादागिरी त्याची आहे म्हणून त्याच्याबरोबर फिरणं झालं तर फिरणं का व्हायना, फिरायचं, पण मतदानाची त्याला मतदान नाही करायचं. पाड म्हणलं की पाडायचं, इतकं इमानदार वागायचं, तेव्हा आपण प्रगतीकडे जाणार. आणि मराठा तसं आता करायलाय. मराठा हुशार झालाय. एखाद्या नेत्याला जर वाटलं खूप लोक मराठी माझ्यासंग हिंडत येत, पण मी पळडो कसं काय, तर सगळ्या मराठी सांगायचं मी केलं तो मतदान, पण दुसऱ्याने केलं नाही, तुम्ही तुमचं बघा. ते आपल्याला हुलकावणी देतात ना, आपण त्यांना हुलकावणी द्यायची. त्यांचं अस्तित्व निवडणुकीत आणि आपलं अस्तित्व आपल्या लेकरा बाळाच्या भविष्यात, त्यांना नोकऱ्या लागण्यात, त्यांना शिक्षण मिळण्यात. आणि नेमकं तेच आपल्याला राजकारणी मिळू द्यायनात. मग आपल्याला नोकऱ्या शिक्षण मिळू द्यायनात ना, आपण त्यांना राजकारणातलं यश मिळू द्यायचं. एवढाच मंत्र मराठ्यांनी काय डोक्यात ठेवायचा. मराठ्याला असे चळ देणार. तुम्ही त्यांनी वाटोळं केलं तरी जर तुम्ही त्यालाच निवडून दिलं तर तो तुम्हाला येड्यात काढणार, त्याच्या दावणीला बांधणार. मग इथून पुढच्या काळात मराठ्यांनी कुत्र्यासारखं त्यांच्या दारात उभा नाही राहायचं. ते कुत्र्यासारखे मराठ्यांच्या दारात उभा राहिले पाहिजे. वेळ प्रसंगी एखादं काम नाही झालं तरी चालेल, इतकं कणखर आणि कट्टर वागायचं. नाही झालं नाही झालं, आपल्या शेतात कष्ट करू, आपल्या व्यवसायात कष्ट करू, आपल्या नोकरीत कष्ट करू, त्यातून कमवू. कोणाच्या दारात कुत्र्यासारखं उभं राहायची गरज नाही. इतकं स्वाभिमानी मराठ्यांनी वागायचं. नाही जायचं नाही जायचं त्या दारात. त्यालाही वाटलं पाहिजे हे लयच कट्टर झाले. आपण काम केलं तरी त्याच्याकडेच पळायचं, नाही केलं तरी त्याच्याकडे पळायचं. मग ते पुथिवळ केल्यासारखं नाही का, ते मग आपली हेडळणा करतात, अवहेलना करतात, अपमान करतात. मग त्यांना वाटतं यांना आमच्या कोण नाही आणि यांना काय कसं ढोपरीलं तरी चालतंय. असं नाही. गरीब मराठा समाज, 7 कोटी मराठा समाज यांना बापच आणि मालकच वाटला पाहिजे नेत्याला. इतकं कट्टर आपण पण वागायचं, मग आपले प्रश्न सुटतील. त्याचं उदाहरण म्हणून सांगतो. मराठ्यांनी कट्टर व्हायचं ठरवलं, स्वाभिमानी व्हायचं ठरवलं. नेता आमचा बाप नाहीये, जनता नेत्याची बाप आहे, हे ज्यावेळेस मराठ्यांनी दाखवलं त्यावेळेस मराठ्यांच्या पाठीशी नेते पळायला लागले. आपण ज्यावेळेस एकी दाखवली त्यावेळेस आपल्याला आरक्षण पण मिळालं. आपण ज्या दिवशी कट्टर आणि स्वाभिमानी होतो त्या दिवशी आपल्या पोराला नोकऱ्या लागायला लागल्या. आता 4 पोरांचा सत्कार केला मी, पोलीस झालेत म्हणून. आत्ता हे जर तुम्हाला चित्र बघायचं असलं, तुमचं कुटुंब तुम्हाला आयुष्यभरासाठी मोठं करायचं असलं, तुमची जात पिढ्याना पारसाठी तुम्हाला जर मोठी करायची असली, तुम्हाला स्वाभिमानी आणि कट्टर बनावं लागेल जातीच्या बाजून. त्या दिवशी तुमच्यात प्रगती झालेली दिसेल. तुम्ही स्वाभिमानी आणि कट्टर जर झाले नाही तर श्रीमंत ह्यो मराठ्याचा नेता झालेला दिसेल, तुम्ही भिकारी झालेला दिसता. त्यामुळं आता मंत्र कोणचा घ्यायचा तुमच्या हातात आहे. मी तर तुमच्या लेकरा बाळासाठी लढतो. आपण जर दोघांनी एक विचाराने लढाई लढली ते हारले. म्हणजे आता उलट होऊ नये. फक्त मी लढतोय ह्या मराठ्यांचे लेकरं बाळ मोठे व्हावं याच्यासाठी, आणि समाजाने लढावं नेत्याचे पोरं मोठे व्हावत म्हणून. कसं सूत्र जमा? म्हणजे मी रात्रंदिवस रक्त ओकतोय, समाजाचे लेकरं बाळ सुखी समाधानी व्हावे, आणि समाजाचे माणसं रक्त ओकतायत त्यांचा नेता मोठा व्हावा म्हणून. मग कशी प्रगती होईल आपली? आपलं मुळातून आपण सुधारलो पाहिजे. मुळातून ज्या दिवशी आपण सुधारतो ना त्या दिवशी कोणापुढेच हात पसरायची गरज नाही लागणार. फक्त तेवढा मंत्र मराठ्यांनी समजून घ्या. काही झालं, किती दादागिरीचा नेता असला, काय करेन, हानीनच ना. पण त्याने हाणलेली एक चापट, याचा बदला त्याला निवडणुकीत पाडून घ्यायचा. नेत्याने जर एक काम नाही केलं तर इतकं स्वाभिमानी आणि कट्टर वागायचं. काम न केल्यामुळे त्याला पुढच्या निवडणुकीत मराठ्यांनी पाडायचं, बदलाच घ्यायचा. त्याने जो काय त्रास दिलाय 5 वर्ष आता त्याच्या हातात आहे, गपरायचं. परंतु निवडणुकीच्या दिवशी त्याला पाडायचं म्हणजे पाडायचं. त्या दिवशी तुमचा सोन्याचा दिवस उगला म्हणून समजायचा गरीब मराठ्यांचा. तुमच्या हातात आहे. मी तर खंबीर आहे, कोणीही येऊ दे मराठ्यांच्या अंगावरती, मी साथ द्यायला खंबीर आहे. फक्त पुढच्या काळात मराठ्यांनी षड्यंत्र ओळखत जा. कुणी काही अफवा सोडणार, कुणी काही कुंकड काही फोटो टाकणार, काही करणार, त्याच्यावरून तुम्ही ठरवायचं नाही. आता कुणी येतं फोटो काढतं, मी नाही म्हणू, मग त्याच्यावर मराठ्यांनी समजायचं नाही, दुष्परिणाम बघायचे.
आपल्या जातीच्या विरोधात दुसरी जात जाणार आहे का, इथं काही षड्यंत्र आहे का, तर ती गोष्टच करायची नाही. इतकं हुशार व्हायचं. आणि मी आहे तोवर तुमच्यावरच्या संकटाचं तुम्ही टेन्शनच घेऊ नका मराठ्याने. मी खंबीर आहे सगळ्याला. फक्त तुम्ही सुद्धा तेवढी एकजुटीने पाहिजे. तुमची माया ती जातीवर आणि स्वतःच्या लेकरा बाळावर असली पाहिजे, नेत्यावर आणि पक्षावर नसली पाहिजे. नसतं ते उलटं होतंय. काही मराठी म्हणतो आम्ही, काही म्हणजे 100%पैकी 1-1.5% असते. आपण पक्षाला नेत्याला बोललो की ते म्हणतात आमच्या नेत्याला बोलले, आमच्या पक्षाला बोलले. तो बाप आहे का ते? बोलले तर बोलून दे ना. त्यांनी असं म्हणायला पाहिजे, नेत्याला बोलू दे नाही तर पक्षाला बोलू दे, माझ्या जातीला बोलायचं नाही कोणी. असं समाज ज्यावेळेस नेत्याला बोलल ना, माझ्या जातीला बोलायचं नाही, त्याविषयी तुमचे पाय धुवून पेते नाही नेते लोक. आपण उलट करतोय, माझ्या नेत्याला बोलू नको. आणि मग कशी प्रगती होणार तुमची? माझ्या पक्षाला बोलू नको, मग प्रगती कशी होणार? तुम्ही जात पहिली मानायची, पक्ष नेता नाही. त्या दिवशी तुम्ही सुधारलात आणि तुमचे लेकरबाळ कधीच ऊसात तोडा जाणार नाहीत. त्यांना कधीच हमाली करावं लागणार नाही. त्यांना कधीच लोकांची रोजाने जावं लागणार नाही. ते स्वतः मालक होते. आणि मराठ्यांच्या घराघरातला समाजातले पोरं मालक होत हे स्वप्न मी बघतोय. ते असे कोणाच्या आधारात कार्यकर्ता बनून कुत्र्यासारखे उभा राहिले पाहिजेत, अशी भूमिका माझी नाही आणि समोरच्याने ठेवायची नाही. मालक करायचा, घराघरातलं पोरग मालक बनवायचा आपला. दादा, आज समाज बांधवांची बैठक पार पडलेली दिसते. काय सांगाल नेमकं, काय बैठक आहे? नाही बैठक नाहीये. हे धाराशिवची मंडळी आम्ही चर्चेला बोलवलं. बैठक नाही, आमची बैठक अशी नसती. ती बैठक मग ते असलं मग आपला रपका वेगळाच असतोय. आम्हाला लागतं एकर. मग आमचा एकरावर खेळ, गुंठ्या फांट्यावर नाही चालत. मग आम्हाला एकर, कोणी 100 एकर केलं, कोणी 50 एकर केलं. मग आमचा कचका असा असतो. ती म्हणे मराठा एक येत नाही, एकदा आला की त्याच घडतो. गडी लाग नाही मराठीने. मराठी सोपे नाहीत भाऊ. मी गब्बा समोर बसतोय ते हे गबाळ संभळे न लय अवघड आहे भाऊ. सगळ्यात कंड आसन भांडणाचा मराठ्याला. भांडण म्हणलं की 8 दिवस काम सोडायची तयारी भाऊ तिची. भांडण पाहिजे फक्त. मी शांत करतोय. काहींना वाटत असत मराठे भेते काय, माग सरकते काय, काय काय ना आता फडफड केली ना थोडी देवस्थानच्या आडून. बेट्या ते देवस्थानाच्या आडून होतं म्हणून शाब्दिक वार होऊ नये, वातावरण दूषित होऊ नये. तू देवाचा फायदा घेतला, देवताच्या आडून वचवच केली. आमच्यावरती आहेत तेवढे संस्कार, कुठल्या ठिकाणी बोलायचं कुठल्या नाही. तुझ्यापेक्षा लय बोलता येतं आम्हाला. आणि तू काहीच नाही फडफड केली. आमचे काहीच आड, आमचे लय थोडे होते तरी खिंडलं दिली. भेट नाही कोणी. संयम असतो. 2 जातीत तेढ निर्माण होऊ नये. आणि तुमचं स्वप्न ते होत, देवताच्या आडून 2 जातीत मराठ्यात आणि धनगरात दंगल झाली पाहिजे. आणि आमचं ते स्वप्न नव्हतं. दोन्ही गुन्ह्या गोविंदाने नांदले पाहिजेत. कारण ते मंदिर हिंदू धर्माचं आहे. त्याला एका जातीकडे काही तिथं नेण्याचा प्रयत्न केला. आमच्या धनगराचं आहे. तिथं जर महादेव येत, तिथं जर विष्णूचा अवतार येत, तर ते धनगराचं नाही असू शकत. ते हिंदू धर्माचं आहे. हो, ही एक सत्य आहे. तिथं धनगरांचे सद्गुरू आहेत, ते सगळे हिंदूंचे आहेत. तुम्ही त्याला धनगराकडे वाढायचं देवस्थानाला आणि शाब्दिक वारं करायचे मराठ्यांवरती देवाच्या आडून. म्हणजे तुम्ही का जागीरदार नाही झाले? तुम्हाला वाटलं का त्याने मराठी भेले फिले नाही. संयम आहे. आम्ही तुमचा देवस्थानाचा आदर केलाय. आपण आपल्या दैवतावर बोलायचं नाही देवस्थानावरती, म्हणून शांत राहिले. असं तुमचे लय येणार आणि आमचे काय कमी येणार का काय? मग त्या मस्तीत जगायचं नाही. सलोखा कसा राहील, शांतता कशी राहील हे बघायचं काम करायचं. कारण धनगर आणि मराठा शक्यतो एवढ्या टोकाचा वैरीच नाहीये. तितक्या टोकाचा वैरी व्हावं असं काहींनी वळण देण्याचा प्रयत्न केला. आम्ही नाही ते यशस्वी होऊ दिलं. जी दंगल घडवायची होती, देवताच्या आडवी लपून जे शाब्दिक वार मराठ्यांवरती चालू होते, ते देवतांमुळे सहन झाले. प्रत्येक ठिकाणीच ते सहन होतील असं नाही. त्या भ्रमात नाही राहायचं अजिबात. फक्त मराठ्यांनी सुद्धा चुकीच्या ठिकाणी काही गोष्टी करू नका. मराठ्याचे कोण वाटत बघू ना, त्याची काही अडचण नाही. आम्ही संयमान याच्यासाठी आहेत. हे पुरे जरी एक झाले ना, पुरे म्हणतो मी तुम्हाला, अख्खे तरी आमची एकटेच 50-55% आहेत मराठी. काय करणार तुम्ही? पण आम्ही लय दमदार आहेत.
जेव्हा डोक्यावर पाणी जाईन तेव्हा बघू. कशाला आत्ताच करू दे की फडफड, चिमणी फडफड केल्यासारखी केली. एका चिमणी नाही का डोंगण पाण्यात बुडत तिचा नुसती वर फडफड करत, तसं काही नाही केलं समजा. पण असं नसतं, त्यांनी काय कोणी भेलं असं काही नसतं, तसं काही गैरसमज नसतो. सन्मान करणं कर्तव्य देवताचं, आणि ते आम्ही केला आणि करणार पुढे सुद्धा. त्याच्यात जातीय दंगल होऊ देणार नाही, जातीयवाद आम्ही होऊ देणार नाही. आणि ते मराठ्यांनी प्रामाणिकपणानं सगळ्या गोष्टी पार पाडल्यात. याचा अर्थ पुढे सुद्धा तुम्ही असंच कराल तर ते स्वप्न सोडून द्याने, 100% ते स्वप्न सोडून देणे. कारण आम्हालाच वाटत होतं असं वाद नको. नसतं मी पहिल्या दिवशी म्हणलो असतो ना राव, समजा जर आम्हाला धनगर बांधवांचं प्रेम नाही किंवा याचं प्रेम नाही किंवा देवस्थानाचं प्रेम नाही, तर त्या दिवशी म्हणलं असतं पुतळ्याला हात लावून देणार नाही. 4 दिवस आम्ही प्रयत्न करत होतो सामंजस्याने वाद मिटवायचा. अजिबात धनगर मराठा वाद होऊ द्यायचा नाही. कोणाचं राजकीय षडयंत्र असू शकतं याच्या पाठीमागं. मराठ्यांच्या अंगावर धनगर यावा, मराठ्यांच्या अंगावर दलित यावा, मराठ्यांच्या अंगावरती मुस्लिम यावा किंवा बंजारा समाज यावा, असे काही मायक्रो ओबीसी मराठ्यांच्या अंगावर यावा, असे काही स्वप्न असू शकते. ते स्वप्न पूर्ण नाही होत नाही. पहिल्या दिवशी म्हणलं असतं आम्ही, आम्हाला वाद करायचा असतं तर अजिबात हात लावू देत नाही. आम्ही शब्दाला मळ नाही लागू दे. त्यावेळेस त्या तिथल्या सद्गुरू फरांदे बाबाजींचा फोन आला होता की तुम्हाला याच्यात हस्तक्षेप करावाच लागणार आहे पाठी. नसता इथं लोक मराठा आणि धनगराचा वाद लावून घरी जातील. बाबाजींना सांगितलं काय होणार नाही. आमच्याही पोरांचे फोन आले तिथल्या मराठा पोरांचे की सगळ्यांचे की आपण तुम्ही लक्षच घालायला लागतं. सांगितलं मी उद्या सकाळी येतो, वाद मिटन. मराठ्याचा सन्मान होणार, धनगरांचा सन्मान होणार, धनगरांच्या देवस्थानाचा सुद्धा सन्मान होणार. जे आता ते धनगरांचं म्हणतात, आमचं म्हणणं आहे हिंदू धर्माचं देवस्थान आहे सगळ्यात, त्याला एका जातीत बांधू नये. खेलोबा देवस्थानाला त्यांचाही सन्मान होणार, छत्रपतींच्या पुतळ्याचा सुद्धा सन्मान होणार. असाच तोडगा काढणार. मी येतो. त्याच्यानंतर मला वाटतं कालच बहुतेक तिथल्या खेलोबा बाबाजींच्या फरांदे बाबाजींचा पुन्हा फोन आला होता. मराठा आणि धनगर वाद नाही झाला, आभार मानण्यासाठी सुद्धा काल सुद्धा फोन आला होता. आणि अगोदर सुद्धा 2 दिवस सलग येत होता. आपण ते पार पाडलं. वाईट बुद्धीचे असतो, खुनशी बुद्धीचे असतो, म्हणलं असतं भाऊ द्या काय व्हायचं. मी तसा वापर नाही करत समाजाचा. समाजजवळ इथं लाखां लोक बसलेले असायचे, भांडणच करायचे असते तर म्हणलं असतं हा हो द्या, म्हणूनच तर दम होतं. नाही करणार आम्ही तसं. इतक्या आपल्या बुद्धीचे आम्ही नाही. त्याचे दुष्परिणाम तुम्ही दुसरी बाजू एक अशी की तुम्ही पुतळे बसवताना सुद्धा समाजाने विचार करायचा. काय त्याच्या पाठीमागे षडयंत्र आहे का तरच बसवायचं. आजच बसला तरच तुम्ही मराठी, आणि 1 वर्षाने बसल्यावर मराठी नाही का. आधी बघत जा. तुम्ही पुतळा म्हणून बसवावा, माझी हरकत नाही. तुम्ही पुतळा म्हणून बसवावा, पण पुतळ्याच्या आडून मराठ्यांच्या अंगावरती जाती घालायचं असं जर काही षडयंत्र कोणाचं असेल ते मराठ्यांनी पुढच्या काळात सहन करू नये. कुणी गोड बोलतंय किंवा खोटे काही व्हायरल फोटो फिरतोय किंवा काय करतोय म्हणून विश्वास नाही ठेवायचा. फोन आम्हाला येतात मग नंतर असं काय झालं की या या या. अरे तुम्ही जरा बघा ना काय षडयंत्र आहे का असं होतंय, का असं केलं जातंय. चिखला गावात मराठ्यांवरती अन्याय झाला, तसा अन्याय अजिबात होऊ देणार नाही. 100% तिथं मराठ्यावर अन्याय झाला. का म्हणतोय आम्ही झालायच. तसं बाकीच्या ठिकाणी का म्हणतोय मग आम्ही इथं तुम्ही चुकीचं केलं. आम्ही खरं बोलणारे आमची मराठ्यांची जमात. चुकीचं असेल तर चुकीचं म्हणायचं, सत्य असेल तर ते सत्यच म्हणायचं. नसतं काय झालं नसतं, वाद झाला नसता, भयान वाद झाला असता बहुत्या अंजनगावात. नाही हो दिला आम्ही. का पुढे बाजू द्यायची यांना, ज्यांचं षडयंत्र आहे त्यांना. काय केलं गरीब धनगरांनी, काय केलं गरीब मराठ्यांनी. यांच्यात चालबाजी करणार, वातावरण दूषित करणार. नाही हो द्यायचं. आपण चांगली भूमिका ठेवायची. धनगर वेगळा नाही, मराठा वेगळा नाही. हे आता आमचे मराठ्याचे काही नेते असं दाखवतात, त्यांचे काही धनगरांचे नेते मराठ्यांचं धनगराचं वाकडे दाखवतात. काही आमचे मराठ्यांचं ओबीसीचं वाकडे म्हणून दाखवतात, काही ओबीसीचे नेते मराठ्यांचं ओबीसीचं वाकडे म्हणून दाखवतात. गाव खेड्यात कशा देतात राहू. खरं सांगतो मी, एकमेकाला शिवाय देत मित्र आहेत. त्याला तुम्ही जातीकडे नेत आहे. सगळ्यात महत्वाचं हे त्याला डायरेक्ट जातीकडे नेते. धनगरांनी एखाद्या बार मराठ्यांनी एकामेकाला 1-2 चापटे आणले, हसत खेळत गावात वाद होतो. त्याला जातीकडे न्यायची काय गरज.
दलित मराठा एखाद वेळेस एकमेकाला आपड थापड करतात. ते गाव लेवलचा वाद आहे, तुम्ही त्याला जातीकडे का नेता? हे होतं मुस्लिम मराठा आपड थापड पोराची शेगाळी चालत होती. हे दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच एकमेकाला शे देऊन चहा पितात. वाजेवन आजच्या काल नव्हता प्याला मायाकून एकामेकात. हे गाव खेड्यातलं प्रेम आहे. बैलगाडी दी एकामेकाला, कुठं एकमेकाला मोटरसायकल नसली तर मोटरसायकल दी, कुठं लग्नाला चालले तर 50-50 तिघं जर मोटरसायकलवर एकाच चालले तर 50-50 150 रुपयाचं पेट्रोल टाकीत. आणि इथून तिथून जाताना घोडे लावते, येताना एकामेकाला घोडे लावते. हे प्रेम आहे. 100-150 एकमेकाचं पेट्रोल टाकी देते. आणि एकानं जर आत टाकलेला जेव घातलेला असलं कुणी त्याच्यातलं तर दुसऱ्या त्याच नंबर आला म्हणते ते जेव घातलं होतं, चल जेव घाल माल तू. हे वाद आहेत प्रेमाचे. तुम्ही याला वळण खूप वेगळं दिलं. तुम्ही आरक्षण मागितलं तेव्हा तुम्ही जातीवादी नव्हता, आम्ही मागितल्यावर तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणलात. ही फरक आहे तुमच्यात आणि आमच्यात. तुम्ही त्यावेळेस म्हणायला पाहिजे होतं ना, आरक्षण घेतलं आम्ही मराठ्यांनी विरोध केला का? नाही केला तुम्हाला. आज आम्ही मागितलं तुम्ही आम्हाला विरोध केला आणि आम्हाला जातीवादी म्हणायला लागला. मग आम्ही तुम्हाला त्या टायमाला म्हणायला पाहिजे होतं का जातीवादी आहे तुम्ही? ही फरक आहे आमच्यात तुमच्यात. आम्ही नाही विरोध करत तुम्हाला, तुम्ही आम्हाला करता. ही सलोख्याची घडी, शांततेची प्रक्रिया ही राहिलीच पाहिजे. याचा अर्थ तुम्ही आम्हाला आरक्षण मागू नका नाही म्हणू शकत. तुम्ही आरक्षणाला जातीवादाकडे नाही नेऊ शकत. जातीवाद होऊ नये ही नुसती आमचीच एकटी जबाबदारी नाही, तुमची सुद्धा आहे. आम्ही इकडून आरक्षण मागणार आणि तुम्ही तिकडून देऊ नका मानणार, विरोध होणारच ना. मग कोणत्या ठिकाणी करू नये वाद, काय करू नये याची समज आम्हाला आहे. त्याची समज आम्हाला आहे. इथून पुढे मराठ्यांनी पुतळे बसवताना वादाच्या ठिकाणी बसू नये. सगळ्याला विश्वासात घ्यावा. आणि आमच्याच पुतळ्याचं एवढं का दुखणं, एवढं का दुखणं? आता मला एक गोष्ट बोलायची नव्हती, पण आपल्या एल चॅनलच्या माध्यमातून मी बोलतो. ती मला आता बोलायची नव्हती, ती जाऊ द्या, नाही बोलत काय त्याला पुन्हा वेगळं वळण लागत. एक गोष्ट तिथं फक्त व्हायला नको होती अंजनगावला, बस. बाकी ठीक होतं. एक जी आहे ती व्हायला नको होती. ती वेळ आल्यावर काळ आल्यावर मी ती सांगल, तेवढंच म्हणणं होतं फक्त माझं. ती व्हायला नको होती. इतकी फरफट चांगली नाही. कारण प्रत्येकाच्या गावोगावी एकमेकाचे असतात संबंध, एकमेकाचे पुतळे असतात, एकमेकांचे सेवा करायची असते. त्याच्यामुळं दूषित मन होते. इतका द्वेष असला नाही पाहिजे, कधीच द्वेष नाही असला पाहिजे. फक्त मराठ्यांनी एक ध्यानात ठेवा, आता कोणाचं काही षडयंत्र असेल तर त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवत जा. पुतळा 1 वर्ष लेट झाला तरी चालत, पण षडयंत्र यशस्वी होता कामा नाही. भावनेच्या आरी जाऊन चालत नाही. कुणी काय फुकट दिलं म्हणून का लगेच तुम्ही काही करणार का मराठी? त्याचे काही दुष्परिणाम बघणार नाही का? मग मला काही फुकट दिलं असतं समजा सरकारने, पैसे दिले असते, पद दिले असते, मी त्याचे दुष्परिणाम नाही बघायचे का? पैसे घ्यायचे, माया मराठ्याची खाली मान घालून जागा लागेल त्यांना, हे दुष्परिणाम नाही बघायचे का? मला कुणी सरकारनं पैसे दिले किंवा पद दिले म्हणून घेऊन पळाला, कुत्र्याहून कुंकड वाफसाळायला लागला, चालन काय? असं कुंकड वाफडून चालन का? मी मस्तीत येऊ? मी ते विचार करावा की मला सरकार काय द्यायला लागले म्हणून मी माझ्या समाजाचा किती अपमान होईल. त्यांच्या लेकराबाळ किती तळमळीनं आंदोलनात उभा आहेत, त्यांचं किती काळीच कापल्यासारखं होईल. मी त्यांचं रक्त ऐकल्यासारखा खेळ देऊ. इतकी गद्दार अवलाद व्हायची का मी? हे आपण बघितलं पाहिजे. तसं कुणी काय दिलंय आपल्याला म्हणून आपण भावनेच्या आरी जाऊन काही गोष्टी नाही करायच्या. एखादा नुसता गोडच बोललाय, शत्रू आहे आणि गोड बोललाय म्हणून का लगेच तुम्ही मानावर मान टाकणार? त्याच्या पुढं थांबा ना, त्याचा काही डाव आहे का बघा ना. का आजच गोड बोलायला लागलाय हे पण बघायचं शिका मराठ्यांनी. प्रगल्भ आणि हुशार विचाराचा व्हा, संयमी व्हा. याचा अर्थ शांत नाही म्हणत मी, कट्टर स्वाभिमानी राहा, धाडशी, पण संयमाने घ्यायचे शिका. एखादा जर म्हणला घेऊ असा आहे, लगेच विश्वास नाही ठेवायचा तसाच. एक जण म्हणला काय ह्यो खराब आहे, सगळेच म्हणजे हा खराब आहे, घेणं देणं, ही खोड आपल्यातली मोडा. एखाद्याने आपल्याला नाव ठेवलंय, अरे आपल्या माणसाला का नाव ठेवतोय तो? ही बोलणारा जमात असली पाहिजे. आपण विश्वास नाही ठेवायचा, ते खोट्यावर लगेच विश्वास. असं का काय तसं काय असं फिस शिका, लोकांचा शिका. खून करून लोक खून नाही केला म्हणतात, शिका जरा. संतोष भाईचा खून करून नाही केला म्हणतात. हुशार व्हा आपण. एखादा नेता फिता कोणी गोड बोलला म्हणून आपण लगेच मागचं सगळं विसरून जायचं. आयुष्यात आपल्यावर झालेला अन्याय विसरायचा नाही. डोळ्यात दिसलं पाहिजे.
ह्यो शांत आहे, पण याच्या डोळ्यातली धग सांगती ह्यो विसरला नाही. त्याला म्हणतात मराठा. विसरायचं नाही कधी. आपल्यावर झालेला अत्याचार, आपल्यावर झालेला अन्याय ह्या आयुष्यात विसरायचा नाही. तो जो विसरतो ना, मग तो समाजाला लय लवकर अपयशाकडे नेतो. विसरायचं नाही. वेळेप्रसंगी नाविलाजानं होला हो बघणं ठीक आहे, परंतु डोळ्यातली आग विजू द्यायची नाही. यांनी आपल्यावर अन्याय अत्याचार खूप केलेले आहेत. कधीच विसरायचं नाही. तो क्षेत्रीय मराठा असतो. आपण वागायचं शिका, तेव्हा सरकारही आपलं ऐकल आणि आपल्या समाजाला किंमत पण राहील. 2-3 वर्षात या समाजाला किती किंमत आली. अरे गरीबाला कुणीही प्रचाराला घेऊन पळायचं कुंकड बिजस का त्याच्या घराचा गडी आहे. आता गरीबाच्या सुद्धा नेता बुटाडा सकट पाय पडतोय. चिखलाने भरलेले आहेत का बघत नाही, काही नाही. आपली पत आपल्या हातात आहे. आपली प्रतिष्ठा वाढवणं आपल्या हातात आहे आणि आपण ती वाढवायची. आणि मी मराठ्याला ना इतकं मोठं करणार, कधी झुकू देत नाही मराठ्याला. आता रोज आमचे पोट्टे नोकऱ्याला लागाले. पोरी MBBS ला चालल्यात, MD व्हायला लागलेत, पोरी इंजिनियर व्हायला लागलेत, कोणी पोलीस व्हायला लागलेत. आता 107 PSI झालेत. तुम्ही आणखीन 4-5 वर्षात बघा. कुंकड आपलाच माणूस, कुंकड घे सही काचा सही की मोकळे. तुम्हाला यांना लागला राजकारण नाग. यांच्या डोक्यात कोणी खूळ घातलंय मराठ्याच्या. 5 वर्षाचं पद, सरपंच झाला तर 5 वर्षे, जिल्हा परिषद झाला 5 वर्षे, आमदार झाला 5 वर्षे, मंत्री झाला 5 वर्षे. अरे त्यांनी 60-70 वर्षात जागा घेतल्या ना. तुम्ही 5 वर्षात येता जाता सही करणारा कायम त्यांचाच आहे ना. तुमचा का होणार आहे. तुमची पोरगी होद्या सही करणारी, तुमच्या दारात येऊ द्या लाल दिवा, मग बघा बरं तुमची शान किती वाढते. तुमचं पोरग लाल दिव्यात येऊ द्या ना अधिकारी होऊन, मग किती शान वाढत. तुमच्या दारात तुमचं पोरग, तुमची पोरगी अधिकारी व्हावा आणि तुमच्या दारात कुत्र्यासारखं नेत्याने उभा राहावा, तेवढी सही घ्यायची होती मला. यायला त्या दिवशी आईबापाच्या जीवनातला सगळ्यात मोठा आनंद असणार आहे. ते करा ना तुम्ही. कवा साहेब मोठा, साहेबाच्या भायाने गाडी घेतली. साहेबाचा भयालाही चांगला आहे, चटीत हागत आहे ती. आणि साहेबाचा भया चांगला आहे. तुम्हाला कोणाला भया साहेब म्हणायची सवय लागली. कोणाला कोणाची गाडी, त्याची गाडी बघून आपलं पोट भरणार आहे का. त्याचा बंगला बघून साहेबाचा आपलं पोट भरणार आहे का. इथं बसलेले जेवढे आहेत ना तुमच्या सहित, सगळे मी बी कोणी ना कोणाचा तरी कार्यकर्ता आहे. मतदान करतो म्हणल्यावर कार्यकर्ता आहे. इथं बसलेल्या एकाही माणसानं सांगा, तुम्ही ज्या नेत्याचे आहेत त्या नेत्याकडे जर कॉलेज असलं तर त्यांनी तुमच्या पोरीची फी माफ केली का. काय आता नेता आहे मग तो परत ते येऊन म्हणणार, अरे तू ह्या बारीन माझ्याकडे नाहीच, तो हा 15 पिढ्यापासून माया मागत फुई याला बी तो आहे तिथंच. मग एक दिवस ते नेता येणार, आपल्या गाडीत बसून नेणार. एक दिवस येणार, गाडीत बसून नेणार. हे पुऱ्या गावात येऊन सांगत आहे माघारी येऊन, साहेबांनी मला गाडीत बसून नेलं. अरे पण येता नेष्टीनं आला ना तू येडगांडीच्या. त्याचं भूषण काय सांग तू. त्याचा बंगला बघून, त्याची गाडी बघून आपल्या लेकरा बाळाचं आणि आपल्या जातीचं पोट भरणार आहे का. आपले कष्ट आपल्याला करावं लागणार. आपण कसं उंचीवर जायचं हे बघा गाड्या. आता या भूमिकेत मराठा हाता आला पाहिजे, त्यावेळेस आपण समाज सगळा प्रगती करणार. आपल्याला उलचिक मोठे पण दिलं. एखादा नेता गावात आला आणि त्याच्या खांद्यावरचा हात टाकला, त्याला जर म्हणला तो याशिवाय गावात मला मतदानच होणार नाही, येणे गोटे उचललेच गावकऱ्यात, फुगिले की फुगत. एखादं नुसतं पाटील म्हणून दे त्याला गावात. काय चाललं पाटील, येणे 150 कप चहा सांगितलाच. फुक्कट मोठेपणात जगायची सवय लागली. फुक्कट कवर जगायचं रे, फुकट मोठेपणात. हे लोक आपल्याला फुगी देत आणि आपल्यात जुटून देतात. मग आपण नुसते गोटेच घेतो. हे आता बंद करायचं. राजकारणासाठी मराठ्यांच्या अंगावरती हात टाकायचा नाही, रक्त सांडायचं नाही. निवडणुकीपुरतं राजकारण करायचं. मी म्हणत नाही राजकारण करायचं नाही, राजकारणात आपले लोक असले पाहिजे. पण 15 दिवस, एकदा 15 दिवस झाले, निवडणूक झाली की दोन्ही गावातल्या विरोधकांनी एकमेकाच्या गळ्यात हात टाकायचं, हिंडायचं. ते नेता म्हणलं पाहिजे मायला याचं जुटायचं होतं आपल्याला, नाही हिंडायला कसं काय लागले. हे जळायला पाहिजे आपल्यावर. इतके विचारी व्हा. तुम्हाला एक फरक सांगतो. आणि हे राजकारणी लोक बघा, कधी यांचं राष्ट्रवादीचं शिवसेनेचं जमत होतं का. भाजपचं काँग्रेसचं शिवसेनेचं. अरे बसायला लागलं नाही एकामेका. ते तुम्हाला काय डोके आहेत का नाही सळडेत तुमचे. आपण यांसाठी केल्या दुश्मना कुठे गेल्या. आता हे सगळे मंत्रिपदासाठी एकमेकाच्या प्रॉपर्ट्या वाचत म्हणून कोण कोणाच्या पक्षात चाललं मिळलं नाही. परदेशी एकीकडे होतं, मला एक मागं मंत्री भेटायला आलं आंदोलनाच्या काळात. ते म्हणलं तुम्ही विरोध पक्षात होते. नाही म्हणलं काल मंत्री नाही झालो मी. तो म्हणलं एखादीच मंत्री झालो भाऊ, एका रात्रीतच. म्हणलं आता तुझा पद बरे घेणार का काय. ते म्हणलं हा. म्हणलं जाईन मंत्री पद, कशाला मराठ्यात नाही लागू तू. नाही तर तू आत्ताच आलेला आहेस.
हे सत्य आहे. कोण कवाची कोणत्या पक्षात जाईल आणि कोण कोणकडे जाईल काय मिळणार राहिला. सगळे स्वार्थी दुनिया झाली. हे मराठ्यांनी समजून घ्या. तुम्ही सुद्धा तुमच्या जातीसाठी आणि लेकरा बाळासाठी स्वार्थी व्हा म्हणतोय मी. तुमच्यासाठी माझ्यासाठी नाही. तुमचे लेकरा बाळा तुमची जात मोठी झाली पाहिजे, उंचीवर गेली पाहिजे. तुम्ही स्वार्थी बना. हे सगळे स्वार्थी झाले आणि आपण एक जीवाने लढू. आपल्या समाजावर अन्याय झाला, आपण लढून संघर्ष करून न्याय देऊ समाजाला. फक्त एक विचारानं राहत जा, कोणी काही बाईट दिल्या की त्याच्यावर विश्वास ठेवून लगेच हो म्हणा जायचं नाही. कारण जोपर्यंत त्याचं आपण ऐकतोय तोपर्यंत तो आपल्याला चांगलं म्हणतोय. आता उलट झालंय. मग आता असं उलट झालंय, त्यांच्या मनाप्रमाणे काम करून दिलं की ते म्हणतात पाटील लय चांगलं आहे, आणि त्यांच्या मनाप्रमाणे नाही करून दिलं ते म्हणतात केला आमचा वापर. येता यायचे माणसं. आणि तू तर काही कुठाने करत होता ते जमतं का? म्हणजे तुम्ही करणार कुठं नाही आणि आम्ही करू नको म्हणलं की आम्ही वाईट झालो. लगेच आमच्या विरोधात पत्रकार परिषद, लगेच बाईट सुरू. आता बहुत कम नाही दिल्या. मग आतापर्यंत का नाही बाईट दिल्या? कारण तुम्हाला वाईट करून दिलं की मग आम्ही लय चांगले, आणि वाईट करून नाही दिलं की लयच आम्ही बेकार. म्हणजे काही काहीची तर प्रथा अशी, ते म्हणतात आम्हाला मोठंच होऊन द्या ना, सुधरूनच द्या ना. तुला मोठं होऊन कोण नांगर मोडायचा? मोठा झाला तरी जातीचंच करायचं आणि गरीब राहिलं तरी जातीचंच काम करायचंय ना. ते म्हणते आम्हाला सुधरूनच दिलं नाही. आता यांना सुधारणं म्हणजे काय? सरकारकडून पैसे घेणे यांना देणे, इकिरीच ना जात, किंवा मग सरकारकडून पद घेणे यांना देणे, इकिरीच ना जात. मोठं करणं म्हणजे काय? इथं आपण निस्वार्थपणानं आपली जात मोठी करायसाठी आलेलो आहे. ज्याला माझ्या संग राहायचंय ते निस्वार्थ राहायचं, जात मोठी करायची. 1 रुपयाचाही कोणाचा फायदा होणार नाही. आणि मी कुठल्या मंत्र्याला काम सांगत नाही, याला हे द्या ते द्या. मी कालही बोललो ना आजही बोलतो. फक्त शंभूराजे देसाई साहेबांना सांगत असतो मी की देवस्थानाचं अमुक अमुक काम आहे व देवाचं तेवढं देत जा. कुठल्या मंत्र्याला म्हणत नाही मी काम दे. आणि आत्ता मी फक्त एक ते शिवेंद्रराजे साहेबांना सांगितलं देवाचंच काम आहे गेवराई तालुक्यातलं कुर्ला गाव म्हणून, की देवाचं काम आहे द्या. देव सोडून मी कोणालाच म्हणत नाही की काम दे. आणि जर असं कोणी माझ्या परस्पर म्हणत असलं मंत्र्याला की आम्हाला काम द्या किंवा माझं नाव सांगत असेल, तुम्ही देऊ नका. दिले असलेत माघार घ्या. माझ्या नावावर कोणी पैसे घेतले असले ते माघार घ्या तुमचे. मी कोणाला द्या म्हणत नाही. आणि मी आज नाही 2 वर्षापासून सांगतो. आता तुम्ही परस्पर कोणाला काही देणार त्याला मी काय करू? मग मी देवाचे कामं करणं जबाबदारी. कारण महाराज मंडळी एखाद्या दिवशी ती ते सांगतात बाबा आमचा रस्ताच नाहीये किंवा आमचा तिथं विकासच नाही, तर थोडं द्यायचं सांगा. तर देवाचं मग सांगतो ते का चूक आहे? मी माझ्या मनाने सांगालो ना का माझ्यावर कोणाचा आरोप आहे का? फक्त देवाचं सांगत असतो की देवाला द्या. बाकीचं काही कधी सांगत नाही. आणि काही काहीचं स्वप्न वेगळंच आहे. झपका हाणा म्हणते एवढी बार तो यायचा धंदा. झपका हाणतो देतो तुला आणि देतो समाजाची काढी लावून. फाळका हाणा म्हणते काही म्हणजे फाळका हाणायचं काय काय खरं नुसते फाळकेच हाणतो यासाठी समाजाला लागू दी काढी. म्हणून महाणींचं पटत नाही. प्रॉब्लेम हे आहे. तुम्ही स्वार्थी होऊ नका, समाज मोठा करू आपण. हे झाले स्वार्थी. यांना लावा हाव लागली, हे मिळालं पाहिजे ते मिळालं पाहिजे. नाही मिळू शकत मग ते माझ्या विरोधात जातात. हे पण समाजाने समजून घेतलं पाहिजे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागलं तर ते मला चांगलं म्हणतात, त्याच्या म्हणण्याप्रमाणे ते वाईट कामं करतोय मग हेही समाजाने समजून घेतलं पाहिजे. आणि मी ते वाईट करू देत नाही म्हणून ते माझ्यापासून लांब जाते आणि बोलत आहे. समाजाने ते ओळखून घेतलं पाहिजे आणि जिथल्या तिथं बरोबर दाबलं पाहिजे. एकूणच आपण पाहिलं तर कुठेतरी वादग्रस्त ठिकाणी पुतळे बसू नये असं देखील आव्हान आता मनोज जरांगे मला असं पाटील वाटतं यांनी मराठा अजय समाजाने गाढे- बरं का आणखीन एक काम केलं पाहिजे. वादग्रस्त ठिकाणी तर बसूच नाही. पुतळे चौकात बसू नये ह्या मताचा मी पण नाही. मी कधीही समाजाला सांगितलं नाही बसा किंवा नका बसू, हे पण सांगितलेलं. म्हणजे शंका घ्यायचं काही कारण पण नाही. म्हणून ते राहिलेलं सुद्धा 1 मिनिटात मी सांगून टाकतोय. माझं तसंही काही म्हणणं नाही. सामंजस्याने सगळे बसवत असले तर काही हरकत नाही, तुम्ही बसवा, पण आम्ही आहे सोबत. पण वादंग होईल आणि मराठा समाजाच्या अंगावर न येणाऱ्या जाती यायला लागले तर काम करू नये. खरंच ज्या जाती मराठ्यांच्या अंगावर यायला नको होत्या त्या जाती आरक्षणाच्या काळात मराठ्यांच्या अंगावर आल्या. ज्या यायला नव्हत्या पाहिजे, आपण हिंदू म्हणून वागतोय, जो हिंदू एक हिंदू असणाऱ्याच मराठ्यांच्या अंगावरती आलाय आरक्षण देऊ नका म्हणून. खरं त्यांनी आमच्या अंगावर नव्हतं यायला पाहिजे. म्हणजे जे आमच्या अंगावरती यायला नको होते ते अंगावरती आले, आणि जे अंगावरती यायला पाहिजे होते
तीच अंगावरती नाही आली, त्यांनी आरक्षणात आम्हाला साथ दिली. म्हणून पुतळे बसवणाऱ्यांनी, विकणाऱ्यांनी सगळ्यांनीच ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मराठ्यांच्या अंगावरती पुतळे चाडून कुणी आलं नाही पाहिजे आणि आणू पण नका. ही एक गोष्ट. दुसरी की मराठ्यांनी स्वतःची जागा घ्या ना. गुंठाभर घ्या, 4-5 गुंठे घ्या, त्याच्या शाही थाटात राजाला बसवा ना. किल्ल्यासारखी तटबंदी करा. तुमच्याजवळ 20-25 लाखाचा स्वतःला बांधायला बंगल्याला पैसे आहेत. ज्याला ज्याला बंगले बांधायचे 20 लाखाचे, 25 लाखाचे, 50 लाखाचे, त्यांनी 50,000 बंगला बांधतानीच राजाच्या नावाने बाजूला ठेवणार. एका गावात 20 लोक तरी बंगला बांधत असत. त्याला स्वतःला राहायला घर असावं वाटतं. मग राजासाठी 5-50 हजार बाजूला ठेवून 10-20-30 लाखाचं, 50 लाखाचं गावात चांगलं स्मारक का असू नये हक्काचं राजाचं. तुम्हाला बंगला राजांमुळे आहे माझ्या, तुम्हाला पैसा माझ्या राजांमुळे आहे. तुमच्याकडे गाड्या आहेत मोठमोठ्याल्या माझ्या राजांमुळे. राजा नसते तर त्या ऐश्वर्य नसतं तुम्हाला. मग तुम्हाला तुमच्यासाठी गाडी घ्यायला पैसे आहेत, तुमच्यासाठी बंगला बांधायला पैसे आहेत, तुमच्यासाठी जमिनी घ्यायला पैसे आहेत. माझ्या राजासाठी तुम्हाला गावात 4-5 गुंठे घेऊन शाही थाटात राजासाठी हक्काची जागा नको का? तुमच्या चौकात पुतळा असू द्याच, असलाच पाहिजे, पण हक्काची जागा तुमच्या राजाची या राज्यात आहे का नाही? मस्जिदीला कोणी उठ म्हणू शकत नाही हक्काच्या जागेत, मंदिराला कोणी उठ म्हणू शकत नाही हक्काच्या जागेत. तुमच्या राजासाठी तुम्ही काय करायला लागलात नेमकं? राजासाठी तुम्ही हक्काची जागा करा ना. तिथं मराठा समाजाला बसायला उठायला जागा होईल. तुम्हाला बसायला उठायला जागा आहे का राज्यात मराठ्यांना? शाही पद्धतीत बसवा ना आपल्या राजाला. स्वतःच्या जाग्यात हक्काचा असू द्या. काय टप्पर आहे कोणाची वाकड्या नजरेने बघायची आणि बघू दे कोणाला वाकड्या नजरेने मग दाखवू. याचा अर्थ माझा असं म्हणणं नाही की तुम्ही चौकात बी बसू नका, पण तुम्ही हक्काची जागा पण करा ना. तुम्हाला 10-10 एकर घ्यायला पैसे आहेत, 2 एकर 3 एकर घ्यायला पैसे आहेत, तुम्हाला बंगला बांधायला पैसे आहेत. तुम्हाला तुमच्या बापासाठी पैसे नाहीत का राजासाठी? हक्काच्या जागा घ्या आणि शाही पद्धतीनं राजाची मिरवणूक काढून थाटात राजे बसवा गावागावात हक्काच्या जागेवरती. वर्षात 365 दिवस आहेत. गावातल्या प्रत्येक माणसाला 1 दिवस द्यायचा, तिथं जाऊन रोज बसायचं तो आणि पूजा करायची, तो हार पण घालायचा आणि राजाची सगळी साफसफाई पण करायची. हे प्रेम. गावाचं नाव नाही सांगत साहेब तुम्हाला, पण आता पुण्यतिथी झाली राजेंची. एक गाव असं आहे की साधे फुलं सुद्धा पायावरती नाही ठेवले. कशासाठी बसवतोय मग पुतळे? वाद निर्माण करायसाठी छत्रपतींचे पुतळे नाहीयेत. बशीन तर तिथंच बशीन, तिथंच बसव. पूजा कोण करणार? तिथंच बसव. जवळून मोटरसायकल घेऊन जातात पण बघत सुद्धा नाही मळ लागलाय का धूळ लागली म्हणून. हे सत्यता, सत्य स्वीकारा मराठ्यांनी. आपल्या बापाला आपण धुत नाहीत रोज? आपण रोज अभिषेक करू नये राजाचा? काय करतोय मग जीवनात आपण? एका पोरा जर सांगितलं आज नंबर तुझा आहे आणि 365 लोक जर जोडून दिले तर नंबर माहित होऊन जाईल. वर्षाची लिस्ट लावून टाकायचे, तुझा नंबर आहे, रोज तिथं जाऊन बसत. कळेल आपल्याला बी राजांविषयी त्याला किती प्रेम आहे. त्यात नेत्याचे पण नावं घ्या मराठ्याचे, बसतो का न्यूजवर बघू. त्याला छत्रपतीवर प्रेम आहे का निवडून येण्यावर प्रेम आहे ते बी दिसन मराठ्याला. गावातल्या सगळ्या श्रीमंत पासून गरीब मराठ्यापर्यंत सगळ्याचं नाव घ्या. सरपंच, जिल्हा परिषदचा मेंबरचा नंबर आलाय, तू आज छत्रपतींची पुरी धुवायचे, साफसफाई, तू पूजा करायची, दिवसभर तिथं बसून राहत. बसतो का बघू ना. त्याला लय त्यो मोठा वाटतोय का राजा मोठा वाटतोय हे बी कळण आपल्याला. मंत्री असू दे नाही तर आमदार असू दे नाही तर सामान्य शेतकरी मराठा असू दे, सगळ्यांचे नंबर लावायचे. का करू नये आपण हे? आणि तुम्हाला सांगतो श्रीमंत बी मराठा असू द्या, गरीब बी असू द्या, बसणार नंबर लावून दिलं. कारण तो राजापेक्षा त्याला मोठं मानणार नाही. उलट नशीब मानल की माझा आज नंबर आलाय साफसफाई करायला. बघा त्या शिखांचं शिका. आपण नुसते धांगड उड्याच आणणार आहेत का? श्रीमंतातला श्रीमंत, हजारो करोडची प्रॉपर्टी असणारा मंत्री, उद्योगपती सुद्धा तिथं पुशितो फरशी शिखांच्या त्या याच्यात काय म्हणते त्या गुरुद्वारात. त्याच्यापेक्षा उच्च ते कोणालाच मानत नाहीत. आपण कधी मानणार आहेत? धिंगाणा करणं, मारामाऱ्या करणं आणि रातचेच पुतळा नेऊन बसणं म्हणजे शिवर आहेत काय? त्याचं सेवा करणं बी आपली जबाबदारी. आणि ते आता इथून पुढे आपण तसं वागू. आपण मराठा
चांगल्या दिशेला नेऊ आणि जगानं आदर्श घ्यावा आपल्या दिशाचा. पुऱ्या जगाला सुखी समाधानी स्वराज्य माझ्या राजाने दिलंय. त्या राजांच्या वारसेत आपण रक्ताचे मावळे आहेत. आपण रक्ताच्या छत्रपतींच्या मावळ्यांचे जे मावळे आहेत त्यांच्या रक्तामासाचे आपण आहेत. मावळ्याच्या रक्तामासाचे वंशज आपण आहेत राव. आपण राजांना किती उंचीवर न्यायला पाहिजे ती जबाबदारी आपली आहे, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा. पण आपण ती प्रथा आता पाडली पाहिजे. आपण जशी पाडतो तसं जग वागत असतं. एकूणच आपण पाहिलं तर कुठेतरी वादग्रस्त ठिकाणी पुतळे बसू नका, स्वतःच्या पैशाने पुतळे उभारावा असं देखील आव्हान यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. अजय गाढे, सराटी अंतरवाली, जालना.